Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आज आहे सॅटर्डे. सॅटर्डे काय आणि संडे काय, बायकांची कामं ही 5वीला पुजलेलीच असतात, नाही का? आम्हा बायकांना ना कोणतीच सुट्टी नसते. म्हणजे प्रजासत्ताक दिनाची सुद्धा नाही आणि लक्ष्मीपूजनची सुद्धा नाही बरं का. सण आले तरी आम्हाला ना साफसफाई करायचं पहिलं काम येतं. रात्रीपासूनच ना बायकांच्या डोक्यामध्ये सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात बरं का. सकाळी उठायचं, हे करायचंय, ते करायचंय, ते करायचंय. तर असं ना त्यांचं दिनचक्र चालू होतं. तर माझी सुद्धा दिवसाची सुरुवात अशी चालू झाली. तर सकाळी ना लेकीला उठवलं, थोडासा व्यायाम केला आणि अंघोळ झाल्यावर चहा-पाणी घेतलं, चपाती केली, लेकीसाठी पराठा केला आणि तिला भरवला. आणि आज ना सुट्टी आहे तर लेकीची ना अंघोळ थोडीशी लेट आहे. मग ना मशीन लावून घेतली आणि पटापट जेवण करायची तयारी केली. तर आज ना डाळ-भात कुकरला लावलाय आणि आता भाजी करायची आहे शेवग्याच्या शेंगाची. तर ही शेंगाची भाजी ना आरोग्यासाठी खूप छान असते. ज्यांना वात असतो ना, त्याच्यासाठी ही भाजी तर अतिउत्तम असते. शेंगाच्या शेंगांना ना शेवग्याच्या शेंगा सुद्धा म्हटलं जातं. काही भागांमध्ये शेवगाच्या शेंगा, तर काही भागांमध्ये शेवग्याच्या शेंगा असं म्हणतात. तर या शेंगांचं सीझन ना उन्हाळ्यामध्ये जास्त असतं. तर मस्त अशी शेंगांची भाजी करायची आहे. डाळ-भात तर कुकरला मी लावून घेतले, चपाती सुद्धा केलेली आहे आणि आता कपडे सुकत घालते आणि अशी फोडणी देते. फोडणी देण्याआधी ना मी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि लेकीला ना आज टीव्ही लावून दिलाय आणि तरीही तिला ना माझी व्हिडिओच्या मध्ये-मध्ये करायची सवयच आहे बरं का. मध्येच लुडबुड करते. तर रिसेंटलीच ना आमच्या लग्नाला 6 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि त्याचा आमच्या मॅरेज स्टोरीचा व्लॉग मी चॅनेलला अपलोड केला आहे. तर प्लीज जाऊन तो व्लॉग बघा, हीच विनंती. तर लेकीची अंघोळ राहिली आहे, पण पहिल्यांदा जेवण करून घेते आणि नंतर तिला अंघोळ घालते. तर तिचं आता खेळणं चालू आहे म्हणून काय तिच्याकडे लक्ष देत नाही. तोपर्यंत माझं जेवण, स्वयंपाक तरी होईल. आणि आज ना घरामध्ये कोण नाही. आई-बाबा ना जरा बाहेर गेलेत. तर घरात कोण नाही म्हणून मला लवकर-लवकर आवरायचं आहे. तर या उन्हामुळे ना खूपच तहान सुद्धा लागते आणि गरमी सुद्धा वाढली आहे खूप. तर हा पावसाळा ना कधी येतोय असं झालंय. अजून पूर्ण 1 महिना बाकी आहे. आताशी कुठं मे सुरू झालाय. जूनच्या 15 दिवसानंतर पाऊस पडेल. तर त्याची वाट ना आत्ताच पाहावी लागते. तर मंडळी माझ्या चॅनेलवर ना रोजचे मिनी ब्लॉग किंवा डेली ब्लॉग चालू आहेत आणि मी त्याच्यासोबत काही रेसिपीज सुद्धा शेअर करते. तर त्याला ना तुमचा चांगला रिस्पॉन्स मिळतो. याबद्दल ना तुमचं मनापासून धन्यवाद बरं का. आणि काही मोठी ब्लॉग सुद्धा मी टाकलेत, तर त्याला सुद्धा प्रेम द्या अशीच इच्छा आहे. तर आता ना आमच्या मावशी सुद्धा येतील. रोज लादी पुसायला आमच्याकडे मावशी येतात. त्या अजून आलेल्या नाहीत. तोपर्यंत सगळ्या म्हणजे कचऱ्याची कामं जी आहेत म्हणजे शेंगा वगैरे सोलून घ्यायची कामं किंवा भाजी वगैरे कापून घ्यायची, कांदे, टोमॅटो कापून घ्यायची कामं पटापट करून घेते आणि मग फोडणीला एकत्र सगळं देते. तर अजून बरीच कामं बाकी आहेत. डाळीला फोडणी द्यायची आहे, ही भाजी बनवायची आहे, भांडीसुद्धा घासायची आहेत आणि कपडे सुकत घालायचे आहेत. बाकीची बरीच कामं आहेत अजून. तर मावशी तर येतील आता लादी पुसायला. त्याच्या आधी मी सगळं साहित्य कापून घेते आणि मग फोडणीची तयारी करते. तर आज लेक ना टीव्ही लावून दिली तर जरा शांत बसले. तिला तिच्या आवडीचं कार्टून तिला लावून दिले आणि ती ना मस्त खेळते आणि कार्टून बघते. तर तुम्ही बघू शकता इथे मी टीव्ही लावून दिलाय आणि मॅडमचा ना छान आयटीत बसल्यात आणि तिच्या फेव्हरेट कार्टूनचा ती आनंद घेते आणि बसली तर बघा कशी रिमोट वगैरे हातात घेऊन. आणि कधी-कधी ना काही करूनच देत नाही. तिच्याबरोबर ना खेळायला लागतं. तर आज ना ती नेमकी शांत बसली. तर चला तर आता फोडणी देऊया. मी ना इथे शेकड्याची भाजी करण्यासाठी ना छोटासा आमचा भाजीचा कुकर ठेवलाय. त्याच्यामध्ये ना 2 पळ्या तेल घातले आणि नंतर त्यामध्ये ना एक बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो, कढीपत्ता घातलाय आणि तो चांगला परतवून घ्यायचा आहे. तर आमच्याकडे ना या भाजीमध्ये वाटण टाकतात. तर त्या वाटणामध्ये ना खोबरं, लसूण, आलं आणि कांदा असतो. तर ते वाटण ना ओल्या भाजीसाठी आम्ही नेहमी वापरतो. तर तेच वाटण मी आता या भाजीमध्ये टाकणार आहे. तर चांगली फोडणी परतून झाली आपली आणि शेंगांमध्ये तसंच एक बटाटा सुद्धा कापलाय बरं का. बटाटा सुद्धा या भाजीमध्ये छान लागतं. तर नंतर मी ना ही फोडणी परतल्यानंतर याच्यामध्ये ना थोडीशी हळद टाकून घेऊया. हळद टाकल्यावर यामध्ये थोडंसं लाल तिखट जाईल आणि मग ते लाल तिखट सुद्धा मस्त फोडणी परतवून घ्यायची आहे. तर तुम्हाला ना हवं तसं तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. आमच्याकडे तिखट कमी खातात म्हणून ना आम्ही 2-1.5 चमचेच तिखट वापरतो. नंतर मी यात आमचं वाटण घातलेलं आहे
तर वाटण सुद्धा चांगलं फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत याला परतायचं आहे आतून. मग त्याला मस्त कलर येतो आणि मग त्यामध्ये ना चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि शेंगा घातल्या. तर शेंगांबरोबरच ना मी बटाटासुद्धा कापला होता. तर बटाटा ना सालीबरोबरच टाकला ना तर त्याची चव आणखी जास्त लागते बरं का. तर मी सालीसोबतच बटाटा घालते आणि मस्त फोडणी परतवून घ्यायची आहे. तर मीठ ॲड केलंय. हवं तसं. मीठ कमी पडलं होतं म्हणून मी थोडंसं मीठ आणखी ॲड केलंय. आणि ओली ग्रेव्ही व्हावी म्हणून थोडंसं पाणी ॲड करते. तुम्हाला हवं तसं पाणी किंवा नाही पाणी घातलं तरी चालतं. पण आम्हाला थोडीशी ग्रेव्ही लागते म्हणून मी पाणी ॲड केलंय. आणि असं कुकर लावून 3 शिट्ट्या काढायच्या. म्हणजे बटाटा आणि शेंगसुद्धा मस्त शिजली जाते. आणि इकडे लेकीचं ना काहीतरी चालू होतं आणि नंतर तिनं मस्त डान्स करून दाखवला. टीव्हीला तिने चॅनल चेंज केले आणि गाण्यांचा चॅनल लावला स्वतःहूनच आणि असा मस्त सुपरमॅनचा डान्स करून दाखवत होती. तर असं काहीतरी मुलांचं चालूच असतं नाही का. टीव्ही लावली तरी त्यांचे उद्योग कमी होतच नाहीत. मग नंतर स्वयंपाक झाल्यावरती शेवटची वेळ येते ती आपली ना किचनमधला पसारा आवरायची. तर किचनमध्ये ना एवढा पसारा होऊन जातोय की आपल्याला कळतच नाही आणि आपण किती भांडी यूज करतो जेवण करताना हे सुद्धा कळत नाही. मग काय तीच आवरायला घेतली ती पटकन आणि पटापट भांडी घासली. किचनमधली ड्युटी तर होत आली आहे, पण आता आमच्या मॅडमची ना अंघोळ बाकी आहे आणि ही कपडे सुकत घालायचे आहेत. तर भांडी पटकन घासून घेते आणि तिला आधी अंघोळ घालते आणि नंतर मी कपडेसुद्धा सुकत घालते. तर दुपारचा 1 सुद्धा वाजत आलाय आणि तिची जेवणाची सुद्धा वेळ झाली आहे. तर आधी तिला अंघोळ करून मस्त चकाचक करते आणि नंतर तिला जेवण भरवते. सुद्धा बनवून रेडी आहे. डाळीचा व्हिडिओ काय मी टाकला नाहीये. तर डाळीला सुद्धा मी तिकडे फोडणी दिली आणि मग भांडी घासायला घेतली. तर ना भांडी घासताना ना लेकीचा बाहेरून आवाज येत होता. तिला थंड हवा होता आणि उन्हाळ्यामध्ये ना थंड प्यावंसं प्रत्येकालाच वाटतं. तसं माझ्या लेकीला सुद्धा थंडासारखाच हवा असतो. आणि मग नंतर आम्ही ना थोडासा थंडा सुद्धा पिणार आहे. मुलांना सुट्टी असली ना की घरातलं काम आणखीच वाढतं. ते शाळेत गेलेलं परवडतं. कारण शाळेत गेलं की आपलं काम ना वेळेवर होतं. तर कसा वाटला ब्लॉग हे कमेंटमध्ये नक्की सांगा. रोजच्या डेली ब्लॉग माझा येत राहील आणि तुम्ही त्याला छान प्रतिसाद द्या एवढीच विनंती. तर आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूच उद्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.